मगाशी विचारलं कुठे जायचं तर म्हणले पहलगाम मध्ये. इथं प्रेमवती कॅन्टीन सुद्धा आहे आणि हा मी दादूसाठी घेतलेला आहे. आम्हाला प्रसाद सुद्धा मिळालेला आहे. इथं सगळ्या देवी देवतांच्या मूर्त्या आहेत. ईशानच्या व्हेज बिर्याणीची टेस्टच वेगळी आहे. खूप सुंदर अप्रतिम मंदिर आहे हे. हो. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 8:15 वाजलेत आता आणि आज सकाळी मी टेरेसवरती गेलेली. पक्ष्यांसाठी जल ठेवलं, तांदूळ ठेवले, सूर्यनारायण दर्शन पण घेऊन आलेली आहे. कारण आज खूप शुभ दिन आहे. तो म्हणजे आमच्या लग्नाचा तिथीनुसार वाढदिवस आहे. तर मी आणि फोंडेजी आता स्वामीनारायण मंदिरामध्ये चाललेलो आहोत. फोंडेजी खाली गाडी साफ करायला गेलेले आहेत. तोपर्यंत मी देवपूजा करून घेते. उठा उठा सकल देवतांना उठा. आजच्या शुभ दिवशी, आजच्याच दिवशी तुम्ही माझे पती परमेश्वर झालेला. तर नाही 2002 मग ती स्थिती होती ना. तर तुम्हाला आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. तुला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. पाया पडू द्या. सुखी भव सुखी भव सुखी भव. आरोग्यदाय भव. धन्यवाद. दोन्ही हात द्यायचे. हे इंग्रजांची पद्धत आहे ती शेक करायची. आपण नमस्ते करतो, नमस्कार करतो, प्रणाम करतो. तुम्हाला माहितीये का स्वामी विवेकानंद जेव्हा इंग्लंडला गेले तेव्हा त्यांच्या काळामध्ये तेव्हा तिकडच्या राजाने, तिकडच्या तो कर्नल होता, त्याने बोलले की तुमच्या भारतीय स्त्रिया हातात हात का देत नाहीत. तर स्वामी विवेकानंद बोलले त्यांना की तुमची एलिझाबेथ राणी कुणाच्या हातात हात देते का. तो म्हणला नाही, ती कशी काय, ती राणी आहे. मग स्वामी विवेकानंद बोललेले की आमची प्रत्येक भारतीय स्त्री ही राणी आहे. ती कुणाच्या हातात हात देत नाही, हात मिळवत नाही, ती फक्त प्रणाम करते, नमस्ते करते. इसलिए मुझे ना हातात हात दिलेला नाही आवडत, शेक केलेला नाही आवडत, मला प्रणाम केलेला आवडतं. चल माझ्या इधर चला येऊ का. तुमच्या दोघांना यायचं कुणाला. थांबणार का. अरे वेळ झाला पण उशीर ऑफिसला जायला. दही दही साखर खा खा. देवाच्या प्रसादाने जळजळ नसतो होत कधी. जळजळ पप्पांना दे बोल. चलतो का. चला थांबणार का मग. चला ना. थांबणार का. आवरा पटापट. मी नाही येणार. 15 मिनिटं थांबा, मी येतो. आवर लवकर. म्हणा माझा येत आहे आमच्या बरोबर. तर त्याच्यासाठी 15 मिनिटं थांबतो आणि नंतर जातो. आमच्या करवल्याचं झालं की नाही. आवर म्हणा. किती वेळ लावतो तू. फक्त बोलला होता 15 मिनिटात तयार होतो. 20 मिनिटं झाले आता. 20 मिनिटं 10 मिनिटं तरी झाले का. चलो 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 जल्दी से. हा पप्पा उशीर होते राजा ऑफिसला जायला. असं असतं बा. त्यांची ड्युटी येतात 24 तास बांधली नाहीत पप्पा. जल्दी कर. पावडर ब्रेड. मी पण पावडर नाही लावली. माझा करवला लावते पावडर. माझा पुत्र काय पावडर नाही लावली मला. उन्हाळ्याचं पावडर नाही लावत, फक्त थंडीचं क्रीम आणि पावडर लावते. बाकी उन्हाळ्याचं पावसाळ्याचं काही नाही लावत चेहऱ्याला. आणि मी आजपर्यंत कधी फेशियल नाही केलं, ब्लीच नाही केलं, काही नाही. चेहरा आहे तसंच आहे, नॅचरल. दादू येऊ का बाळा. दादूला पण चल म्हणलं. दादू यायला तयार नाही, नको म्हणते. ठीक आहे मला ॲज युअर विश. हम चलते हे. मनुडे लेट्स गो बेटा. हे बघा कुरवला जास्त सजलाय रे. बघू इकडं. कुरवला म्हणजे नवरा नवरी बरोबर असतो तो. चल पार्किंग मध्ये शांती आहे सकाळ सकाळी. फोंडेजीने गाडी बाहेर लावलेली आहे. बरं आहे. ये बापरे जड झालंय. आणलंय फोंडेजी. मुझे सबका ख्याल रे. मनुडा मागे बसलेला आहे. मनुडा ठीक आहे. ओढू नका फोंडेजी. जय श्रीराम. जय श्रीराम. जय गणेश भगवान. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चलो मनाची शाळा गेली. तुला आवडत तुझी शाळा. वैतागलेलं शाळेला या. पता नाही क्यों ऐसा किया. आता तू नर्सरी पासून या शाळेत होता 10वी पर्यंत.
सोबत येऊन? म्हणजे काय थोडं छान वाटतंय ना, कम्फर्टेबल आहेच ना? ठीक आहे ठीक आहे. कोणाची तुम्हाला कसं वाटतंय? गारगार वाटतं आमच्या सोबत. म्हणा काश्मीरचा रस्ता वाटतोय का? नाही. काश्मीर, शिमला, मनाली बघ ना, सगळीकडे झाडी 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 आणि वाकडा तिकडा रस्ता, वळणावळणाचा रस्ता. कसं आहे? मस्त आहे, मस्त. सुंदर सुंदर विहंगम दृश्य आहे. आणि काजव्यांचा आवाज खूप येतोय, किरकिर किरकिर. चलो, काश्मीरचा रस्ता संपलेला आहे, पुण्याचा रस्ता चालू झाला. बघा इथून मंदिर दिसत आहे. अजून आम्ही मंदिराच्या परिसरामध्ये एंटर नाही केलं, आता थोड्याच वेळात जाऊ. हे बघा BAPS श्री स्वामीनारायण मंदिर, खूप सुंदर मंदिर आहे. आणि मंदिराचं टाइम टेबल तिथे लिहिलेलं आहे आणि मंदिराच्या बाहेर पण आहे. आता राईटला जायचं आहे. पोहोचलेलो आहोत मंदिर परिसरामध्ये. हे बघा मंदिर खूप सुंदर दिसत आहे. मंदिर शिखर आणि ध्वजा खूप सुंदर दिसत आहेत मंदिराच्या. आणि मंदिर तर अप्रतिम आहे. चलो, हळूहळू हळूहळू लावते फोंडाजी. ठीक आहे ना? फोंडाची गाडी पार करून येतात तोपर्यंत आम्ही हळूहळू चालायला लागतो. आणि मंदिर परिसर खूप मोठा आहे, त्याच्यामुळे खूप छान वाटत आहे. आम्ही नेहमी येत असतो तसं, फक्त या 6 महिन्यामध्ये आलो नाही आम्ही, नाहीतर आम्ही प्रत्येक पौर्णिमेला यायचो अगोदर. सकाळ सकाळी आलेलं छान वाटतं. बघा ट्रॅफिकमध्ये आमचे 2 तास गेले. तसं तर 1 तासाचा रस्ता आहे, पण 1 तास ट्रॅफिकमध्ये गेलेला. आणि त्याच्यामुळे आम्हाला यायला उशीर झाला. ऊन पडलं आता. आणि आता 10 वाजलेले आहेत है ना म्हणा? 10 साडे 10 झाले असतील ना? हां. चलो, तुझ्या नाकाला लाल झाले नाक. आतमध्ये आता कसं बघणार रे? आम्ही नेहमी तुळसाचा रस प्यायचो. नो एंट्री, गेट चालू आहे बेळा. चल. हां, तर इथे एक स्टॉल आहे. इथं खाकरा, चुरम्याचे लाडू, फरसाण, तूप वगैरे सगळं मिळतं. पण आता बंद आहे सध्या ते दुकान. मना पुढं गेलेला आहे, सावलीमध्ये जाऊन थांबला. फोंडाजी पण गाडी पार करून आलेले आहेत. चलिये. हे मंडपम खूप सुंदर दिसत, भाविक भक्तांसाठी बसण्यासाठी केलेले आहेत. पूर्ण मंदिराच्या अवतीभोवती मंडपम केलेले आहेत आणि खूप सुंदर दिसत हे मंडपम. समोर आहे श्री स्वामीनारायण मंदिर. जय स्वामीनारायण भगवान की. इथं श्री स्वामीनारायणचे चरण कमल आहेत. आणि समोर मंदिर आहे. खूप सुंदर अप्रतिम मंदिर आहे हे. मंदिरावरती आपल्या सगळ्या देवी देवतांच्या, साधू संतांच्या मूर्त्या कोरलेल्या आहेत. इथं बूट हाऊस पण आहे, तुम्ही इथं पण चपल्या ठेवू शकता. बऱ्याच जणांनी इकडे ठेवलेल्या आहेत. कुठे ठेवल्या चपल्या? तिकडे सावलीमध्ये. सिक्रेट जागेत ठेवल्यात फोंडाजीने मनाने चपल्या. ठीक आहे, चलो. राधारमण. आता 11:15ची आरती सुरू होणार आहे. चांगलं आहे, मला आरती मिळेल. आमचं दर्शन झालेलं आहे आणि आरती सुद्धा मिळाली आज आम्हाला. आतमध्ये गर्भगृह आहे आणि हा दरवाजा आहे एक्झिटचा. आणि इथून बाहेरचं दृश्य बघा, खूप सुंदर दिसत आहे. बाहेर आल्यानंतर सगळ्यांचं फोटो सेशन चालू आहे. मना आणि फोंडाजी त्या दरवाजाच्या बाहेर थांबलेले आहेत स्वामीजी बरोबर बोलत. मग फोंडाजी झालं स्वामीजींचं दर्शन? मग आशीर्वाद दिला आपल्याला. हो, धन्यवाद. 23 वर्ष झाले. 1 वर्ष झालं. हा, आता इथून पुढे जे काय आहे वाटचाल त्याला शुभेच्छा दिली. अच्छा. असंच या जवळ वगैरे. हा हा हा. छोटा काना मोठा काना आला. हा हा श्रीकांत. हा हा हा. मला अभ्यास करतोय. अरे ठीक आहे, चांगला आहे. बघा स्वामीजींनी आम्हाला आजच्या दिवशी आशीर्वाद पण दिलेला आहे. छान वाटत आहे.
खाली बालवयातील स्वामीनारायणची मूर्ती आहे, त्याला आपण जलाभिषेक करू शकतो. वरती आहे अक्षरधाम पुरुषोत्तम महाराजांची मूर्ती, श्रीकृष्णाची मूर्ती, सगळ्या मूर्ती आहेत, सगळ्या देवतांच्या मूर्ती आहेत. आणि इथं खाली पण सगळ्या देवतांच्या मूर्ती आहेत. आणि इथं स्वामीनारायण भगवानची बालवयातील मूर्ती आहे आणि त्याला आपण जलाभिषेक करू शकतो. हे बघा इथं आहे, इथं मूर्ती आहे, तुम्हाला झूम करून दाखवते. ही बालवयातील स्वामीनारायण भगवानची मूर्ती आहे, आपण त्याला जलाभिषेक करू शकतो. आतल्या बाजूला सगळ्या देवी देवतांच्या मूर्त्या आहेत. आमचं दर्शन झालेलं आहे आणि खूप छान वाटत आहे. दर्शन झाल्यानंतर मन प्रसन्न झालं एकदम. आणि आम्ही जलाभिषेक पण केला स्वामीनारायण भगवानचा. तर हे धागे बांधलेले आहेत पुंडेजींना, दाखवा धागा, पुंडेजींना बांधलेला आहे, मनाला पण बांधलेला आहे. आणि हा मी दादूसाठी घेतलेला आहे. आणि तुम्हाला जर अभिषेक करायचा असेल तर 50 रुपये पर पर्सन घेतात अभिषेकसाठी. तर घेतलेला आहे आणि आम्हाला प्रसाद सुद्धा मिळालेला आहे. ठीक आहे पंडितजी, अच्छा लगा ना आज? चलो अच्छा ही लगा. हां, आजच्या शुभ दिवशी आमचं दर्शन झालेलं आहे स्वामीनारायणचं. खूप छान वाटत आहे मला तर. चला चलो. हे बघा इथं सगळ्या देवी देवतांच्या मूर्त्या कोरलेल्या आहेत आपल्या. इथे यशोदा मैया आहे, इथे विदुरजी आहेत, विष्णू पितामह, युधिष्ठिर, नंद बाबा, ही देवकी माता, सगळ्या देवी देवतांच्या मूर्त्या कोरलेल्या आहेत. मी अगोदर स्वामीनारायण मंदिराचे 2 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, खूप जुने आहेत, ते तुम्ही पाहू शकता. मगाशी खूप ऊन होतं आणि डोळे झाकत होते. आता छान शिरवळ पडलेला आहे, सावली आलेली आहे. आता कुठे जायचं? जेवायला. वा वा वा, पंडितजी आम्हाला जेवण घालणार आहेत. कुठे? मिसळ. मिसळ का? मिसळ काहीतरी खाऊ. ईशाला यायचं का? ईशान आता ईशानला नसतं ब्रेकफास्ट. इथं प्रेम मोती कॅन्टीन सुद्धा आहे. आणि तुम्हाला काही जरी खायचं प्यायचं असेल ना, अगोदर कुपन घ्यावं लागतं आणि नंतर खायचं मिळतं. सगळं वडापाव, खिचडी नको बाबा, रस प्यायचं उसाचा, सँडविच आहे, पिझ्झा, बर्गर सगळं आहे, वडापाव, खिचडी भात. फोंडेची कुपन घेत आहेत, आम्हाला प्यायचं आहे रस. फोंडेजी माझ्यासाठी बिना बर्फाचं घ्या. याची स्पेशालिटी काय आहे की हे अद्रक आणि लिंबू टाक. लोक ट्रॅव्हल्स करून येतात, गाड्या करून येतात स्वामीनारायण मंदिरामध्ये. चले चलो, स्वामीनारायण भगवान की जय. चलो. आता फोंडेजी आम्हाला कुठेतरी खायला घेऊन जाणार आहेत, है ना फोंडेजी? पहलगाम. हमको मारना है क्या आपको आज के दिन? फोंडेजी आम्हाला कुठल्या तरी हॉटेलमध्ये घेऊन जाणार आहेत. भांडी घासायला. शपथ पोंडेजी आज टोमणे मारत चाललेले आहेत. हा, जरा कमी टोमणे मारा आजच्या दिवशी, शुभ दिवशी. हा, मग आज विचारलं कुठे जायचं तर म्हणले पहलगाम मध्ये. आता म्हणलं कुठेतरी घेऊन जाण्यात खायला तर म्हणले भांडी घासायला. कमाल का बाबा, अच्छे से प्यार से बातें किया करो फोंडेजी. फोंडेजी आम्हाला या हॉटेलमध्ये घेऊन आले आहेत. आमचा बेस्ट हॉटेल ईशान प्युरेज. इकडच्या जेवणाची चवच वेगळी आहे, म्हणून आम्ही इथंच आलो. स्वादिष्ट जेवण आहे. काही मागवा आवरा, पोटात कावळे ओरडतात फोंडेजी. 1 वाजले चक्क. आज आमच्या बरोबर मनात आमचं जेवण आलेलं आहे, व्हेज हंगामा. ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु. कशी आहे चव? व्हेज हंगामा. प्रत्येक वेळेस आम्ही वेगळ्या भाज्या मागवत असतो आणि खात असतो. ईशानच्या व्हेज बिर्याणीची चवच वेगळी, खूप चवदार व्हेज बिर्याणी आहे. आणि याच्याबरोबर हे कोशिंबीर आहे आणि हा रस्सा पण देतो. दरवेळेस येतो आम्ही, एक नवीन स्पेशल भाजी मागवतो आणि बिर्याणी. नेहमी व्हेज बिर्याणी, 1 नंबर बिर्याणी असते. स्वादिष्ट भोजन झाल्यानंतर मनाला आता झोप यायला लागली. झोपतो का इथंच? वरती एसी आहे, वरती जातो का? इथं खाली छान वाटतं, थंड हवा आहे. वरती पण एसीच आहे, खाली जरा छान वाटतं, मोकळं नॅचरल हवा येते. कुठं घेऊन जात आहे का अजून? घरी घेऊन जातात. ठीक आहे चला. जी चलो. कसं वाटलं बाळा तुला? एकदम भारी भाई. भारी वाटलं ना? मना खास जेवणासाठी आमच्या बरोबर आलेला, होय ना बाळा? मला माहित होतं दादाचं तर आतापर्यंत आता झालं असेल. नाही दादानी खाल्लं काय काय बनवून.
खाल्लं काय हा जाऊ दे इथे स्वादिष्ट जेवण. हा खूप छान चविष्ट जेवण असतं इकडचं.